नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 3. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काषाय वस्त्रं करदंडधारिणां कमण्डलु पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यां श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, म्हणणी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. सन्मार्ग साधन मानवा, देवा ब्राह्मणांची सेवा. कालप्रभावे सर्व देवा, जडत्व प्रगट दिसतसे. त्यात ज्याची जैसी भक्ती, तैसे देव आराधती. कोणी शिलामय प्रतिमा पूजिती, कोणी पूजिती मृण्मय. मृण्मय म्हणजे मातीची. आता काष्टमय देवते ऐसे, अश्वस्थ औदुंबर बिल्व सरिसे. तुलसी आदी करून देवास भावनायुक्त आराधती. माझे चित्ती ऐसे भासे, बहुत दिवस देव तैसे. भजता भावे सायासे, फलद्रूप मग होती. संत सेवा नोहे तैसी, शरण आले त्या प्रणतासी. नमस्तुते म्हणता सरसी, चारी पुरुषार्थ सिद्ध होती. तेच साधूचे दर्शन, ब्रह्मग्रह गेला उद्धरून. ऐसे जडमूड उतरून, जाती क्षण न लागता. नरसिंह म्हणे बापाजी, करणी चरितामृत आज पाजी. श्रीराम वसगडे माझी, काय करते जाहले. वक्ता म्हणे ऐका निश्चळ, वसगडे माझी श्री गुरु दयाळ. अनंत भट सहस्त्री बाळ, वास्तव्य करोनी राहिले. अनंत वृत्ती श्रीपदी लीन, अन्य विषयी उदासीन. प्रपंच गेला होऊन शून्य, सर्व साधन गुरुसेवा. आल्या अतितास अन्नोदक, दिल्या विणन आपण घेत देख. भोजन न करणे ऐसा एक, निश्चय दृढतर केला असे. ग्रही सामुग्री तो पाही, केदवा आहे केदवा नाही. आया चित्तवृत्ती कोणा काही, याचने ते नावडे. त्या काळी प्रपंच ओझे, स्वामीस उचलणे पडले सहजे. भक्त कोंबसा श्री गुरुराज, स्वांगे सर्व संपादती. गोरज स्नानाचे करुणी मीश, अनंत भटाच्या गाईस. शिवे बाहेरून आणावयास, जाय श्री गुरु माऊली. गाईचे गोठणाचे निकट, चतुष्कोण शिला सगट. त्यावरी बैसावयाचे पाट, प्रत्ययी गोरज स्नानाचा. स्वामींची आसन शिळा, जाणूनी पूजिती सकळा. ती शिळा ग्रामदेवते जवळ, नेऊनी ठेवली पूजके. प्रत्येही गावाचा पुजारी, तया शिळेची पूजा करी. अगम्य चरित्र शिळेवरी, मूर्ती उमटली मारुतीची. तयास रघुनाथ ऐसे जन, नामग्रामस्ते स्थापून. काष्टदेवालय बांधून, दीपनैवेद्य चालविले. प्रत्येक रघुनाथ संगमस्थानी, जाओनी परतोनी माध्यानी. वसगडे ग्रामी भोजनी, यावे हा नेमन चुकेची. सन्मार्गावर राहण्यासाठी साधन म्हणून देवब्राह्मणांची सेवा करावी. अन्यथा कलियुगामध्ये ज्याचा जसा भाव असेल त्याला तसा देव दिसतो. कोणी दगडाची मूर्ती पुजते, कोणी मातीच्या मूर्तीचे पूजन करते, कोणी लाकडाच्या मूर्तीचे पूजन करते. पिंपळ, औदुंबर, बेल, तुळस यांना देव मानूनच पूजले जाते. पण या देवांची खूप दिवस पूजा अर्चना, भक्ती किंवा तपश्चर्या करावी, तेव्हा ते देव पावतात. पण संतांच्या बाबतीत तसे नाही. जे कोणी शरण आले त्यांनी नमस्कार केला की त्यांना सर्व चारी पुरुषार्थ प्राप्त होतो. साधूच्या दर्शनाने म्हणजेच रघुनाथ स्वामींच्या दर्शनाने ब्रह्मराक्षस देखील उद्धरून गेला. असे जड मूढ लोक क्षण न लागता उद्धरून जातात. मग नरसिंहांनी बापाजींना पुढील कथा सांगण्याची विनंती केली. श्रीराम स्वामींनी वसगड्यामध्ये काय काय केले, काय चमत्कार दाखविले ते मला सांगा. त्या वसगडे गावामध्ये अनंत भटजीच्या बायकोसह तिघांनी तेथे वास्तव्य केले. त्या भूतबाधेने वेढलेल्या घरातच वास्तव्य केले. अनंताची भक्ती रघुनाथ स्वामींच्या चरणी.
एवढी लागली की सगळ्या बाबतीमध्ये वृत्ती उदासीन झाल्या. प्रपंच त्यांना शून्यवत वाटत होता आणि आल्या गेल्या अतिथीला अन्न पाणी दिल्याशिवाय ते स्वतः घेत नसत. मग घरात काय आहे काही नाही याचा काही विचार ते करत नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रपंचाचा भार स्वामींना घ्यावा लागत होता. मग स्वामी गोरज स्नानाचे निमित्त सांगून, म्हणजे गोरज म्हणजे काय, संध्याकाळच्या मुहूर्तावरती गायी जेव्हा गावाकडे परत येतात एकत्र कळपाने आणि त्यांच्या पायाची जी धूळ उधळते ती धूळ म्हणजे रज म्हणजे माती आणि गोरज म्हणजे गायीच्या पायाची धूळ. तर त्यातून जो धुराळा उडतो तर ते आपल्याकडे बघा लग्नाचे मूर्त देखील गोरज असतात. गोरज मूर्ती लग्न असतं पत्रिकेत लिहिलं, तर त्याचं स्नान करायचे ते निमित्त सांगून अनंत भटाच्या गायीला गावाबाहेरून घेऊन येत. म्हणजे माती, गायीच्या पायापासून उधळलेली मातीसुद्धा शरीराला औषधी किंवा चांगली असावी आणि हे जुन्या लोकांना माहीत होतं. आणि मग गायीच्या गोठ्यालगतच तिथं एक चौकोनी शिळा होती. त्या शिळेवर स्वामी रोज बसायचे. स्वामींचे आसनशिळा म्हणून आजही ती वसगड्यामध्ये पूजली जाते. ती आसनशिळा ग्राम मंदिराच्या बाहेर, गावचं जे देऊळ आहे गावदेवाचं त्याच्या बाहेर ठेवले आहे. तिथे एक लाकडी देवालय बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती मारुतीचा आकार उमटलेला आहे किंवा मारुतीची मूर्ती उमटली आहे आणि गावचा पुजारी तिची रोज पूजा करतो. एक लाकडी देवालय उभे करून रोजचा दिवा आणि नैवेद्य तिथे केला जातो. त्या मंदिराला रघुनाथ मंदिर असे म्हणतात. स्वामींचा नित्यनेम दुपारी संगमावरती जाऊन स्नान करून यायचं आणि वसगडे गावी दुपारच्या भोजनासाठी यायचे असा नित्यनेम होता. अनंत भटाची दिनचर्या चालवणे अवश्य. श्री गुरुवर्या एके दिनी सायान्य समया प्रस्थान करून निघाले. अनंता निघतो सांगाते, नको म्हणून वर्जिले त्याते. येरे विनविले मागुते, केव्हा येणे होईल. अंगुलीत्रय दावून तेथून केले गमन. अनंत म्हणे दिवस तीन येण्याची खूण दाविली. मग निघता तेथून मनी योजले संकेश्वर स्थान. तया स्थळा पोचले जाण अल्पकाळा माझारी. तेथे संकेश्वर संस्थान दूर असे ग्राम सोडून. जाऊनी तया स्वस्थान करड राहते झाले ते काळी. वंशगुरुम निबिड स्थळ स्नानसंध्येचे योग्य प्रांजळ. निर्वात आणि सोज्वळ उदकही सन्निध तुंबळ. तेथे बैसोन प्रत्यही संध्या जप नेम करती पाही. अनंते धुंडिली भौतमही दर्शन वांछा इच्छितसे. वियोगे व्यग्र मानस युगा समान वाटे दिवस. केव्हा देखील श्रीचरणास प्रेमे मिठी घालीन. शोधिले समग्र कृष्णातीर गौतमी तटाक नासिक क्षेत्र. करवीर आणि किती एक शहर शोधिता ठाई न पडेची. हाक फोडी मोकलून धाये धाव धाव सद्गुरु माये. तुझविन माझा प्राण जाये वेगे पाय दाखवी. अशन शयन पान न करता करी पर्यटन. एक सद्गुरु दर्शनाविन वेडा पिसा झाला. हरपोनी गेली सर्व बुद्धी स्वामींची कळी लागेल शुद्धी. ठाई न पडता निरवधी प्राणत्यागी न आपुला. कांदूर लाहूर माहूर शोध करी पृथ्वीवर. मग आटपिले संकेश्वर एके दिवशी सायांनी. तेथे गुरुवाग्रही जाण द्वारी तुळशी वृंदावन. तया ओट्यावरी जाऊन वस्ती करता राहिला. उच्च स्वरे ओरडून देका सद्गुरु शब्दे मारी हाका. स्वामी दयाळा माझी हे का उपेक्षा केली गुरुमाये. शब्द ऐकता म्हातारी गुरुविण येऊन विचारी. कोण तू यात तुझवरी काय संकट पडले सांग मज. एरू मग सर्व वृत्तांत तये वृद्धेस सांगत. तिने पुशिले श्री गुरुनाथ कोण चिन्हे आहे तुझे. एरी कथली ध्यानपूर्ण नात्युच्च ना नीच असा जाण. मस्तकी जटा लंबायमान गौरवर्ण साजिरा. नासापुट अतिसरळ सुहास्य वदन नेत्र विशाळ. स्फटिक रुद्राक्ष भूषणे केवळ दत्तमूर्ती सारिका. कोणी दृष्टी पाहता ध्यान आनंद रूप होय मन. ऐसे ऐकता गुरुविन अनंता लागी सांगतसे. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी प्रस्थान निघाले. प्रस्थान ठेवले कोणी? स्वामींनी, रघुनाथ स्वामींनी. त्यांना आनंदमूर्ती म्हणजेच अनंत भटांनी विचारले जाऊ नका म्हणून अडवले. शेवटी विचारले परत कधी येणार. तर त्याने हातानेच 3 बोटं दाखवली. म्हणजे स्वामी गेले निघून 3 बोटं दाखवून. स्वामींनी मनातल्या मनात संकेश्वर हे
ठिकाण जायचं ठरवलं होतं. संकेश्वर वसगड्यामधून लांब आहे, पण तरी अगदी थोड्या कालावधीत ते संकेश्वरला पोहोचले. तेथे वंशगुल्म निबिड स्थळ म्हणजे बांबूची अनेक बेटे होती. शांत परिसर, भरपूर पाणी, शेजारीच तुंबळ भरलेली नदी. अशा ठिकाणी स्नानसंध्या करून जपानुष्ठान करत स्वामी तेथेच राहिले. जाताना रघुनाथ स्वामींनी 3 बोटे दाखवली होती. तर 3 बोटे म्हणजे 3 दिवस असा समज आनंदमूर्तींनी करून घेतला. त्यानंतर अनंताने त्यांना शोधायला सुरुवात केली. मग इकडे तिकडे मन अगदी बेचैन झाले. एक एक दिवस युगासमान वाटू लागला. त्याने संपूर्ण कृष्णाकाठ शोधला. मग गोदावरी तीरी, नाशिक या क्षेत्री शोधले. करवीर नगरी म्हणजे कोल्हापूरला गेले. कुठेही रघुनाथ स्वामी दिसत नव्हते. आता मात्र कधी एकदा गुरूंचे पाय पाहीन आणि त्यांच्या चरणी मिठी घालीन असा विचार करून स्वामींच्या नावाने टाहो फोडून धाय मोकलू लागले. धाव धाव सद्गुरू माये, तुझविण माझा प्राण जाऊ पाहे, तुझे पाय वेळी दाखव असं म्हणून त्यांना शयन, भोजन, तहान, भूक सर्व काही विसरले आणि सद्गुरूच्या दर्शनासाठी अगदी वेडेपिसे झाले. सगळी देहबुद्धी हरपून गेली. आता स्वामी कुठे भेटतील? नाही भेटले तर मी आपला प्राणत्याग करेन असे त्यांनी मनात ठरवले. असा शोध घेता घेता कांदूर, लातूर, माहूर अशी सगळी ठिकाणे शोधली आणि शेवटी संकेश्वरी आले आणि एका गुरुवाच्या घरी तुळशी वृंदावनाच्या ओट्यापाशी जाऊन बसले आणि सद्गुरूच्या नावाने मोठ्या मोठ्याने टाहो फोड लागले. स्वामी दयाळा, गुरुमाऊली, माझी उपेक्षा का केली असे म्हणू लागले. इतक्यात तेथील जी गुरवीण आहे ती बाहेर आली आणि म्हणाली, बाबा रे, तू असा का ओरडत आहेस? असं कोणतं संकट तुझ्या पाठी पडलेलं आहे? त्यावर स्वामींनी घडलेली कथा सांगितली. मग तिने विचारले की तुझ्या गुरुची काहीतरी खूणगाठ असेल ना, ती मला सांग. मग याने सांगितले, ना ती उंच आहे ना ठेंगणा आहे, डोक्यावर जटा वाढलेल्या आहे, गोरा रंग आहे, सरळ नाक आहे, विशाळ डोळे आहेत, चेहऱ्यावर हास्य आहे, गळ्यात स्फटिकाच्या आणि रुद्राक्षाच्या माळा आहेत, जसे काय दुसरे दत्तगुरूसारखा दिसणारा, भासणारा. असं कोणी जर त्यांना पाहिले तर त्या व्यक्तीला मनाला आनंद होतो, अशी ती मूर्ती आहे. ऐसे ऐकता गुरवीण अनंता लागी सांगत असे, आमचा देव संकेश्वर अरण्यात येथोनी दूर, तेथे निबिड तरुवर वंशगुल्म बहुदाट. तू सांगतोस ऐशा चिन्नी बोवा एक गुल्मस्थानी, प्रत्ययी वसे निरंजनी नगरा माझी न येता. लोटले 3 संवत्सर प्रत्ययी बैसे योगेश्वर, तपध्यानी निरंतर बाहेर येता न देखो. तुझा असेल तरी जाऊनी उदयिक पहा ओळखोनी, येरू उठला तक्षणी उदयुक्त झाला जावया. गुरवीण सांगे स्थळ कठीण ऐशा रात्री माझी जाण, व्याघ्रभृक्कादी येऊन प्राणघात करतील. आग्रह करोनी अनंता राहावी तेव्हा गुरव माता, निस्सीम गुरुभक्ती समजता अंतर तिचे कळवळले. दोहन करून गाईस दुग्धा नोनी सायास, पान करवी अनंतास आवडी निकट बैसोनी. सूर्योदयी अनंत गुरव येऊनी सांगाते, सूर्योदयी अनंत गुरव घेऊनी सांगात. वंश बेटा निकट त्वरित उत्कंठित मणी पोचला. स्वामी करोनिया स्नान बैसले आसनी धरुनिया ध्यान. समाधी सुखात अचेतन अनंते मूर्ती देखली, ब्रह्मांडीन माय हरिक देखोनी हरपले सर्व दुःख. जैसे जहाज बुडता एकाएक तटी लागले येवोनी, साष्टांग तेव्हा नमस्कार घालू आदरिले निरंतर. ध्यान विसर्जन अवघे तोवर नमस्कार घालतसे. ध्यान विसर्जुनी गुरुमूर्ती नेत्रस्पर्शले पातली स्मृती. पाहिला तो आनंदमूर्ती नमस्कार घालतसे. सद्गदित होऊने गुरु राणा प्रेमे आलंगीला जाणा. मूर्धा अवघ्राणी मना आल्हाद झाला अपार. स्वामी पृच्छा करती आदरे अनंता कधी सोडले घर. सद्गुरू सांगितले रे वर्तले मुळापासूनी. आपण दाखवली खूण संकेत 3 बोट करून, त्यावरून दिवस 3 ग्रही मार्ग लक्षिला. लागताची 4था दिवस धैर्यन पोचे चित्तास. अतिउत्कंठित मानस शोध करीत निघालो. शोधले संपूर्ण कृष्णा तीर, वन उपवन नगर शहर गोदातीरीची समग्र पुरे पट्टणे शोधली. काल रात्री पातलो येथे
भेटलो गुरव माते ते, तिने कथिले यथार्थ शुद्धी आपली गुरुवर्या. त्यावरून चरणापासी आजी पोचलो अनायासी, ते कथा अनग्रीद्वयासी कृतार्थ झालो श्री गुरु. नेत्रद्वय आणि अंतःकरणा आजी झाली पारणा, शुक्ती पासा रैत चरणा विनटलो अति आवडी. बाष्पधारास्त्रवती नयनी अभिषिंचले चरण दोनी, गुरुमाया कळवळोनी हृदयी धरले प्रीतीने. श्री गुरु होऊनी सदय हृदय सत्शिष्यास बोलले स्वय, आजी झाले सर्व वर्षत्रय वसगडे ग्राम सोडोनी. तुवा होऊनी हिमपुटी आम्हासी शोधले सृष्टी, ब्रह्मानंदाची पावटी चढशिला आता मद ऐक्ये. आनंद केला मज लागून या लागी आनंद मूर्ती अभिधान, आजपासून ठेवले जाण सर्वा लागी प्रसिद्ध. मुखे तुझे निघतील शब्द सत्य होतील अभेद, तद्वंश वाढेल निर्द्वंद्व सर्व मान्य होसी पै. आनंद मूर्तींनी आपल्या गुरूंचे वर्णन केल्यानंतर त्या गुरुवीण मातेने सांगितलं की अशा वर्णनाचा एक बुवा आमचा गावापासून लांब असा बाहेर राहतो. आमच्या गावचा देव संकेश्वर आहे, तो इथून लांब आहे. तिथे असं वंशगुल्म म्हणजे वेळूची घनदाट बने आहेत. अशा ठिकाणी तू सांगतोस ती चिन्हे लक्षणे असणारा एक बुवा त्या घनदाट अरण्यात राहतो आहे. 3 वर्षापासून त्याला तेथून बाहेर आलेला कोणी पाहिला नाही. तो नगरात कधी येत नाही. तुझा गुरु असेल तर एकदा बघून ये. त्यावरती आनंदमूर्ती लगोलग निघाले. त्यावर त्या गुरुविणीने सांगितले की बाबा रे, आता खूप कठीण असा रस्ता आहे, रात्रीचा वेळ आहे, वाघ लांडगे तेथे फिरत असतात, आता जाऊ नको, उद्या सकाळी जा असे म्हणून प्रेमाने आनंद भटजीला जवळ बसून घेतले. रात्री आश्रय दिला. आणखीन गाईचं दोहन केलं, म्हणजे गाईचं एक दूध काढलं ताजं ताजं आणि ते प्यायला दिलं. आता काहीच नाही खात. पूर्वी लोक खात नव्हते, ब्राह्मण लोक इतरांच्या घरामध्ये शिदा घेत होते कोरडा. मग त्या बाईने काय केलं, दूध दिलं त्यांना. मग त्याच्यानंतर आनंदमूर्तींची गुरुभक्ती पाहून तिचं पण जीव कळवळला बिचारीचा. ती पण सद्गदित झाली. आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच तिच्या मुलाला सोबत घेऊन मोठ्या उत्कंठतेने आनंदमूर्ती त्या जंगलात पोहोचले. स्वामींनी स्नान करून ध्यानाला बसलेले होते. आनंदमूर्तींनी स्वामींची ती ध्यानस्थ मूर्ती बघितली आणि त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला किंवा ब्रह्मांडात मावेनासा झाला असं म्हटलं तरी चालेल. रघुनाथ स्वामींचं ध्यान विसर्जन होईपर्यंत आनंदमूर्ती त्यांना सतत नमस्कार घालत होते. जेव्हा स्वामींनी ध्यान विसर्जन केले, डोळ्याला स्पर्श केला आणि डोळे उघडले, समोर आनंदमूर्ती नमस्कार घालताना दिसतात आहेत. रघुनाथ स्वामींनी देखील सद्गदित होऊन आपल्या शिष्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, त्याच्या डोक्याचं चुंबन घेतलं, अवघ्राण केलं आणि विचारलं, अनंता घर कधी सोडलेस? त्यावर अनंताने घडलेला प्रकार सांगितला की स्वामी, आपण 3 बोटाची खूण दाखवली, त्यामुळे मला असं 3 दिवस वाटलं. मी 3 दिवस तुमची वाट पाहिली आणि 4थ्या दिवशी मात्र माझ्याच्याने काही राहावे ना, मला धीर धरवे ना. मग मी तुमचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो. संपूर्ण कृष्णा तीर शोधला, अनेक घरे, नगरे, वने, उपवने शोधली, व गोदा तीर शोधला आणि शोध घेत घेत काल रात्री या गावी आलो. इथल्या म्हाताऱ्या गुरुविणीने मला तुमची बातमी सांगितली. त्यावरून आज मला तुमचा शोध लागला आणि मी तुमच्या पायाशी पोहोचलो. तुमचे चरण बघून मी तहानभूक विसरून गेलो. माझ्या डोळ्यांना, माझ्या मनाला, अंतःकरणाला खूप आनंद झाला. असे म्हणून त्यांच्या चरणावरती आपल्या अश्रूंचा अभिषेक केला. सद्गुरू रघुनाथ स्वामी देखील आपल्या शिष्याची अवस्था बघून कळवळले, सद्गदित झाले आणि म्हणाले, बाबा रे, तू तहानभूक विसरून एवढे कष्ट घेऊन माझ्यासाठी रानेवने तुडवलीस. तू ब्रह्मानंदपदी जाशील. मी सापडल्यावर तू आनंदी झालास, तुला आनंद झाला, म्हणून आजपासून तुझे नाव आनंदमूर्ती हे ठेवतो. लोक तुला याच नावाने ओळखतील. तुझ्या मुखातून निघणारे सगळे शब्द खरे ठरतील. तुझा वंश वाढेल चांगला, सद्वंश म्हणजे चांगला वंश, उत्तम वंश वाढेल. तुझी पिढी सद्वर्तनी होईल, तुझा मार्ग निष्कंटक होईल, असे आशीर्वाद दिले. 3 वर्षे संध्या स्नान करोनी जोडिले जे पुण्य, ते तुझ्या सत्वंशा कारण योगक्षेमार्थ अर्पिले. मग शिष्यासह रघुनाथ पातले संकेश्वर ग्रामात, भेटोनी सर्व ग्रामस्था ते इच्छितार्थ बोलले. 3 वर्ष संध्या स्नान आम्ही केले अनुष्ठान, त्याचे पूर्णते कारण ब्राह्मण भोजन करावे. ऐसी इच्छा मानसी साह्य होऊनी धर्मकृत्यासी, सामुग्री जया अनुकूळ जैशी तैसी सिद्धी नेईजे.
अवश्य म्हणती सकळ कोणी न होती प्रतिकूळ. सर्व साहित्य द्विज मंडळ करते झाले सश्रद्धे. पुरणपोळी या नूतन घृत शाल्योदन शर्करायुक्त. शाखा कथिकादी वरान्न सहित पाकसिद्धी करविली. सांग झाले संतर्पण मग शिष्यासहित आपण. संपादून या पारण संतोषयुक्त बैसले. खूण समजले आनंदमूर्ती नैवेद्य पूर्णाचा यावरी भक्ती. श्रीची असे निश्चिती जाणले तदीपासुनी. तीच चाल अद्यापीवरी चालतासे ब्रह्मनाळ क्षेत्री. वेदासंगम कृष्णातिरी रामनवमी आदी उत्साही. असो दुसरे दिवशी आनंदमूर्ती सवे घेऊन श्री रघुपती. पंथक्रमोनी सत्वरगती वसगडे ग्रामी पातले. मार्गी येताची चिक्कोडीत ब्राह्मण स्त्री सौभाग्ययुक्त. वयातीत 60 पर्यंत जन्मादारभ्य वंद्या ते. तिने येऊन अकस्मात नमस्कारले श्री गुरुनाथ. श्रीने आशीर्वाद देती ते पुत्रवती भव ऐसे पै. येरी बोले जोडुनी पाणी सुतवती भव ऐसी वाणी. वदले ती दया करोनी जन्मप्रभूती मी वंद्या. तशात रजेही गेले माझे त्या सत्वर. तशात रजेही माझे गेले त्या संवत्सर 10 लोटले. जन्मास संवत्सर 60 भरले. वार्धक्ये गात्रे व्यापिली. आशीर्वचन निरवधी सिद्धीने जे दयानिधी. म्हणून पुन्हा शब्दी वदते झाले श्री गुरु. आश्चर्य झाले सकळ जना पुढे 1 वर्षपर्यंत जाणा. पुत्र प्रसवता आनंद मना झाला ब्राह्मणीस उत्कृष्ट. सवे घेऊन आपला पती वसगडे साली पुत्रवती. परम उत्साहे कृपामूर्ती श्री रघुनाथे पूजिले. त्यांचा वंश अद्यापपर्यंत कुशळ रूपे चिकोडीत आहे हे प्रख्यात परंपरा जाणतसे. वसगडे गावी उभयता येऊन पोचले तत्वता. आनंद वाटला समजता परम उत्साह केला त्याही. तो इकडे वर्ष 3 ग्रही सखुबाई बाळंतीन. न पडो दिले न्यून्य ग्रामस्थ ब्राह्मणी त्या काळी. ते वृत्त समजून श्री रघुवीर ग्रामस्थावरी संतुष्ट फार. आशीर्वाद वारंवार देते झाले आवडी. तुझं नाव आनंदमूर्ती आणि तुझी पिढी सगळी सद्वर्तनी होईल. तुझा वंश वाढेल असं आशीर्वचन दिल्यानंतर स्वामी म्हणाले की 3 वर्ष झाली या गावाला मला येऊन आणि स्नान संध्या करून जे काही मी तपश्चर्या करून पुण्य जोडलेलं आहे ते तुझ्या सत्वंशासाठी त्यांचा योगक्षेम चांगला चालावा यासाठी अर्पण करतो. मग दोघे गुरु शिष्य त्या संकेश्वर गावात पोहोचले. तेथील ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की 3 वर्ष आम्ही इथे अनुष्ठान केले. त्याची आता पूर्तता करायची आहे, सांगता करायची आहे, म्हणजेच पारणं करायचे. या गावात एखादं ब्राह्मण भोजन घालावं अशी माझी इच्छा आहे. तरी या धर्मकार्यासाठी सर्वांनी मला मदत करावी. गावकऱ्यांना विनंती केली, जे काय तुमच्याच्याने शक्य आहे ते तुम्ही द्या. मग सगळेजण हो म्हणाले. कोणी या विनंतीला म्हणजे असं विरोध केला नाही. सगळे अनुकूल झाले. ज्यांनी ज्यांनी जे जे शक्य आहे आणि जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे मदत केली. स्वामींनी तसे सांगितले होते, ज्यांची जशी परिस्थिती आहे तशी मदत करावी. मग सगळी शिदा सामुग्री जमा केली. त्यानंतर पुरणपोळ्या, भाज्या, वरण भात, कोशिंबीर इत्यादी पाकसिद्धी करून संतर्पण केले आणि अनुष्ठानाची सांगता केली. मग ब्राह्मण भोजन करविले, गावाला जेवण केले आणि पारणे केले. मग आनंदमूर्ती आपल्या सद्गुरूंना पुरणपोळी आवडते असं मनामध्ये एक त्यांनी लक्षात ठेवलं बघून. आणि मग रामनवमीच्या उत्सवाला, ब्रह्मनाळीतील उत्सवाला कृष्णा वेदा संगमावरती पंगतीला पुरणपोळ्यांची रीती तेव्हापासून चालू ठेवलेली आहे. म्हणजे जेवणात पुरणपोळी देतात. मग गुरु शिष्य दोघेही वसगड्यास निघाले. येताना रस्त्यामध्ये चिकोडी नावाचे गाव लागले. त्या गावामध्ये एक 60 वर्षाची ब्राह्मण स्त्री जी जन्मादारभ्य वंद्या होती, म्हणजे वांझ होती. तिला मुलबाळ कधी झालेच नाही. तिने अकस्मात येऊन श्री रघुनाथ स्वामींना नमस्कार केला. तेव्हा श्रीनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावर ती हात जोडून स्वामींना म्हणाली, महाराज, मी एक वांजोटी स्त्री आहे. माझा विटाळ जाऊन देखील 10 वर्ष झाली. आता माझं वय 60 झालं. माझी गात्र देखील शिथिल झाली. आणि तुम्ही आता मला जे आशीर्वचन असं दिलं तर तुम्ही आता हे पूर्ण केलं पाहिजे, सिद्धीच नेलं पाहिजे. त्यावर आनंदमूर्तींनी पुन्हा एकदा तोच आशीर्वाद दिला की पुत्रवती भव. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले आणि पुढे 1 वर्षाच्या आत
खरोखरी तिला मुलगा झाला. त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला आणि आपल्या मुलाला आणि पतीला घेऊन ती वसगड्याला स्वामींच्या दर्शनाला आली. स्वामींचे यथोचित पूजन केले. त्यांचा वंश अद्यापपर्यंत चिकोडीमध्ये नांदत आहे. इकडे 3 वर्ष स्वामींचा शोध आनंदमूर्ती करत गेले. म्हणजे बघा, स्वामी गेले, गुरु गेले, मागे शिष्य गेले. ती बिचारे लहान बाळ घेऊन आली. बाळंतीण बाई एकटीच राहिली. पण मग त्या गावातल्या लोकांनी तिला काही कमी पडू दिलं नाही. तिथल्या ब्राह्मण लोकांनी आणि ग्रामस्थांनी मिळून तिला सगळी शिधासामुग्री दिली. तिथल्या ब्राह्मण लोकांनी तिला काही कमी पडू दिलं नाही. तिला जीवन जगण्यासाठी रोजची शिधासामुग्री देत होते. कपडा लत्ता पुरवला. असे ऐकून रघुनाथ स्वामी त्या ग्रामस्थांवर खुश झाले. त्यांना आशीर्वाद दिले आणि अशा रीतीने मग रोज कृष्णा वेदा संगमावरती स्नान करायचे आणि मध्यान्हीच्या वेळी भोजनासाठी वसगड्यास यावे असा त्यांनी एक नियम केला. नित्यपाठ संगम स्नान स्नानादी जपान अनुष्ठान सारोनी भरता माध्यान्न वसगडेस यावे पुन्हा. आनंदमूर्ती शिष्योत्तम गुरुभक्त श्रेष्ठ निस्सीम गुरुसेवा हा दृढ नेम अन्य काही रुचेना. कोणे एके दिवशी जाण सवे घेऊन शिष्य निधान जाता असता सहजी वचन बोलते झाले गुरुवर्य. त्वचेने व्याप्त भुजंगोत्तम त्वचा विसर्जनास स्थळ उत्तम. कृष्णा वेदा हा संगम पवित्रा माझी पवित्र. भाषण ऐकोणी शिष्य राये भाविला परम अंतराये. मनी धरले श्री गुरुवर्ये निजधामा जाणे हे. आता स्वामी निर्याण वत्सर मास पक्ष प्रमाण लेखापूर्वीच करोन श्लोक रचोनी ठेविला. शके 1589 प्लवंग संवत्सर नभस्य मासी शुक्ल पक्ष द्वितीयसी अवतार समाप्ती रविवारी. स्वामी इच्छा कृष्णातिरी देह त्या गावा निर्धारी. ही खून पूर्वीची अंतरी आनंदमूर्तीसी आठविली. मग ते श्रीचे कलेवर नेवोने आटोपिले कृष्णातीर. तेची सार्थक विचार करते झाले प्रयत्ने. ब्रह्मनाळीचे ग्रामस्थ बोलले स्पष्ट अनंताते. परसीमांतरीचे कुणप येते काय म्हणून जाळता. मग आनंदमूर्तीनी देखा अंतरी विचार केला निका. 15 होन देवनी भूमिका कृष्णपुलीनात घेतली. पूर्व पश्चिम 40 हात तैसेची दक्षिण उत्तर गणित. विकृत भूमिकेच्या आत सार्थक मंत्रोक्त करविले. उत्तरेकारे यथायुक्ती संपादिती आनंदमूर्ती. दयेस्थळी रघुवीर चित्ती स्मरून त्या पादुका स्थापिल्या. वसगडे ग्रामी राहून प्रत्येक कृष्णेस येऊन करोन स्नान जपध्यान पादुका पूजन यथा सांग. षोडशोपचारे पाद्यपूजन नैवेद्य यथा सांग करून वसगडे ग्रामी येणे परतून नित्यने महा चालविला. धन्य रघुनाथ पादारविंद आमोद सेवित मूर्ती आनंद. झंकारित शब्दे मिलिंद ओपाळत नय सर्वदा. श्री आनंद तीर्थामृत ग्रंथ बापानंद विचरित. स्नेह परसोत स्रोते संत तृतीयाध्याय गोडहा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री रघुनाथ अर्पण नमस्तु. श्री आनंदमूर्ती अर्पण नमस्तु. आनंदमूर्ती एक उत्तम शिष्य होते. त्यांनी सतत गुरुसेवा चालू होती केली. सतत गुरुसेवा केली. त्यांची सेवा हाच त्यांचा नित्यनेम. एकदा आपल्या शिष्यासोबत संगमावरती गेले असता ते रघुनाथ स्वामी सहज म्हणाले की भुजंगोत्तम कातीला आला आहे. म्हणजे मोठा भुजंग म्हणजे मोठा साप. साधा शब्द साप नाही वापरला. भुजंग उत्तम हे आदरार्थी आहे आणि हा कातीला आलाय. तर कात टाकायसाठी हे ठिकाण उत्तम आहे. कृष्णा आणि वेदेचा जो संगम आहे ते कात टाकले पाहिजे. तेव्हा आनंदमूर्ती मनात समजले की आपले गुरु आता निजधामाला जाणार आहेत आणि त्याची तारीख वार मास पक्ष सगळं स्वामींनी पूर्वीच लिहून ठेवलेलं होतं. शके 1589 प्लवंग नाम संवत्सर शुक्ल पक्ष भाद्रपद मास द्वितीया तिथी रविवारी अवतार समाप्ती केली. साप काती झाला म्हणजे जशी सापाला कात जड झाली की तो देह जसा जड झाला असो टाकून देतो, कात सोडून देतो, तसा देह मला जड झाला आहे असा त्याचा अर्थ आहे. स्वामींनी देह ठेवल्यानंतर त्यांना कृष्णातीरी या संगमाच्या जागी देह ठेवायचा होता. याची आनंदमूर्तींना आठवण झाली. त्यांनी आपल्या गुरुचे कलेवर घेऊन कृष्णातीरी गेले. पण त्या ब्रह्मनाळच्या ग्रामस्थांनी विरोध केला की दुसऱ्या गावचं प्रेत आणून तुम्ही आमच्या इकडे का जाळता मय्यत आणून.
मग आनंदमूर्तीने त्यांना 15 होन दिले आणि ती जागा खरेदी केली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 40-40 हात अशी जागा त्या ठिकाणी विकत घेतली व तिथे सर्व विधी करून उत्तर कार्य केले आणि त्या ठिकाणी रघुनाथ स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. 3 वर्षाच्या वियोगानंतर वसगड्यास रघुनाथ स्वामींनी आनंदमूर्तींबरोबर 22 वर्ष राहिले आहेत आणि त्यानंतर त्यांनी देह ठेवलेला आहे. त्यानंतर आनंदमूर्ती वसगड्यासच राहिले. रोज स्नानाला कृष्णेत यावे, स्नान करावे, मग आपल्या गुरूंच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा करावी, नैवेद्य दाखवावा आणि पुन्हा वसगड्याला परतून यावे असा नित्यनेम चालविला. धन्य ते रघुनाथ गुरु आणि त्यांच्या चरणाची सेवा करणारे आनंदमूर्ती. अशा रीतीने आनंदचरितामृतातील अध्याय 3 समाप्त. श्री आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम.